लपंडाव मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की आता कान्हा हा सखीला म्हणत असतो, सखी मॅडम, कारण यांना अगदी व्यवस्थित माहिती होतं कुठल्याही मुलीला आपल्या आईने आपल्याकडनं पैसे मागावे ही गोष्ट कधीच आवडणार नाही आणि अर्थात ती तुम्हालाही आवडण्यासारखी नव्हतीच. म्हणून यांनी तुमच्याकडे पैसे मागितले आणि तुम्ही यांच्या नावावर थेट सगळी प्रॉपर्टी करायला तयार झालात. त्यावर मग आता लगेचच पुरुषोत्तम काका म्हणायला लागतो, नाही अरे कान्हा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. जेव्हा सखीने वकिलांना बोलावलं होतं तेव्हासुद्धा वहिनी या सगळ्यासाठी नकारच देत होत्या. वहिनी नकोच म्हणत होत्या की सगळं. त्याबरोबर मग आता मीनाक्षी काकूसुद्धा म्हणते, हो ना, आणि कान्हा काय आहे ना, म्हणजे सरकारचं आणि तेजस्विनी वहिनींचं वागणं बघताच स्पष्ट होईल रे की ह्याच तेजस्विनी वहिनी आहेत म्हणून. तर आता सखीसुद्धा म्हणत असते, कान्हा, अरे हीच माझी आई आहे. माझ्या आईवरती विश्वास आहे. मी माझ्या आईला ओळखू शकत नाही असं होईल का? कान्हा, अरे खरं बोलतेय मी, मला जाणवतं आहे. त्याबरोबर कान्हा म्हणत असतो, हे बघा सखी मॅडम, तुम्ही चुकीचे आहात असं मला नाही म्हणायचं, पण या बाईने ना हे सगळं जाणून बुजून केलं. अहो, या बाईला अगदी व्यवस्थित माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना फसवणं हिला मुळात अवघड नाहीच आहे आणि म्हणूनच हिने हे सगळं काही केलेलं आहे. अहो, विचार करा सखी मॅडम, विचार करा. जे हिला सरकार म्हणून शक्य झालं नाही ना, ते सखीची आई म्हणून सहज शक्य होईल हे माहीत होतं, म्हणून तिने हे सगळं काही केलं प्रॉपर्टीसाठी. त्याबरोबर मग लगेचच मनस्विनी नाटक करू लागते. ती म्हणत असते की नाही सखी, मी प्रॉपर्टीसाठी खरंच काहीही केलेलं नाही आहे गं. आणि जर तुम्हाला मी हे सगळं पैशांसाठी करते असं वाटत असेल तर नको आहे, मला ही प्रॉपर्टी नको आहे असं म्हणत मनस्विनी प्रॉपर्टीचे पेपर्स घेते आणि आता ते पेपर्स ती ताबडतोब तसेच फाडून टाकते. आता खरं तर हे पेपर फाडताना मनस्विनीला खूपच जास्त राग आलेला असतो, पण काय करणार, मनस्विनीजवळ पेपर फाडण्यावाचून दुसरा काही पर्याय नसतो, कारण कान्हा काही तिला सुखासुखी ती प्रॉपर्टी मिळू देणार नसतो आज हे मनस्विनीला कळून चुकलेलं असतं. त्यानंतर आता मनस्विनीने ते पेपर फाडल्यावर सगळेच जण म्हणू लागतात, बघितलंस कान्हा, जर ही तेजस्विनी वहिनी नसती, मनस्विनी असती, तर तिने हे पेपर्स का फाडले असते. त्याबरोबर मग मात्र आता मनस्विनी लगेचच रडण्याचं नाटक करू लागते. आता मनस्विनीने रडल्याबरोबर सखीला लगेचच मायेचा पाझर फुटतो. सखी मनस्विनीकडे येते आणि मनस्विनीला म्हणते, आई, अगं तू हे काय केलंस. त्याबरोबर मनस्विनी ही सखीला सांगते, सिद्ध केलं मी सखी, स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं. माझी प्रॉपर्टी फक्त तू आहेस सखी, फक्त तू. मला तू सोडलं ना तर बाकी काहीही नको आहे गं. आणि तुझ्याकडनं मला दूर घेऊन जाणारा कुठलाही घटक, अगदी तो कुठलाही असला तरीही मला तो घटक माझ्या आयुष्यात नको आहे. मग ही प्रॉपर्टी वगैरे काय घेऊन बसलीस. मला फक्त माझ्या आयुष्यात तू महत्त्वाची आहेस. मला तू हवी आहेस सखी, बास. तुझ्या व्यतिरिक्त काही नको आहे मला माझ्या मुलीपासून लांब घेऊन जाणारा कुठलाही घटक आता माझ्या आयुष्यात माझ्या आसपाससुद्धा नको आहे. त्यावर सखी कान्हाकडे येते आणि कान्हाला म्हणू लागते, बघितलंस कान्हा, बघ, अजूनही तुझं म्हणणं आहे का की ह्या सरकार आहेत म्हणून. अरे आई आहे ती माझी आई, का कळत नाही आहे कान्हा तुला. अरे मला माझी आई कळणार नाही का, मी माझ्या आईला ओळखू शकणार नाही का. बघ, तिने माझ्यासाठी आज चक्क ते प्रॉपर्टीचे पेपर्स फाडून टाकले. अजून तरी तुझं काय म्हणणं आहे. कान्हा, हे बघ, मला कळतं आहे की तुला माझी काळजी वाटते, पण तुझा माझ्यावर विश्वास आहे ना कान्हा, तुझा माझ्यावर विश्वास. कान्हा होकार देतो. त्यावर सखी म्हणते, मग तू माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या आईवर विश्वास आहे. कान्हा म्हणतो, हे बघा बेबी सरकार, तुम्हाला हे सगळं जेवढं सोपं वाटतंय ना तेवढं सोपं हे खरंच नाही आहे. त्याबरोबर इकडे मनस्विनीला मात्र आता हसू येत असतं. तर कान्हा हा सखीला म्हणत असतो, यावेळी तुम्ही माझ्यावरतीच विश्वास ठेवा. त्यावेळी मग त्या ठिकाणी मनस्विनी येते. मनस्विनी म्हणते, का ठेवावा तुझ्यावर विश्वास सखीने. त्यावर लगेचच कान्हा म्हणतो, कारण ती माझी बायको आहे. तिच्या नावापुढे माझं नाव लावते, कान्हा महाडिक म्हणून, सखी कान्हा महाडिक. त्याबरोबर लगेचच मनस्विनी ही कान्हाला म्हणते, कान्हा, अरे किती दिवस ह्या खोट्या नावाच्या मागे लपणार आहेस.
तुला तुझ्या किर्लोस्कर घराची आठवण येत नाही का? आता कान्हाने मनस्विनीच्या तोंडी किर्लोस्कर घराची आठवण हे शब्द ऐकताच आता मात्र कान्हा घाबरतो. कान्हाच्या लक्षात येतं याचा अर्थ मनस्विनीला आता खरं कळालेलं आहे. तर आता सखीला तर कान्हाच्या कबीर किर्लोस्कर या नावाबद्दल काही माहीत नसतं. ती विचारते, कोण कबीर किर्लोस्कर आई? त्याबरोबर लगेचच आता मनस्विनी म्हणू लागते, अगं असं काय करतेस, हाच कबीर किर्लोस्कर. त्याबरोबर आता कान्हा हा मनातल्या मनात म्हणत असतो, याचा अर्थ या मनस्विनीने म्हणजे सरकारने मला गाफील ठेवलं आणि मला गाफील ठेवून हिने माझ्याबद्दलची सगळी माहिती मिळवली तर. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणायला लागते, सखी अगं हाच आहे कबीर किर्लोस्कर. किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा एकुलता एक वारस, बरोबर ना? कबीर किर्लोस्कर, काय मिळालं तुला माझ्या मुलीला फसवून? काय मिळालं माझ्या मुलीशी खोटं बोलून? त्याबरोबर मग मात्र आता कान्हा विचार करतो, हिला माझ्याबद्दल फक्त माझं नाव कळालं आहे कबीर किर्लोस्कर, आणखीन जास्त हिला काय कळालं असेल माझ्याबद्दल? त्याबरोबर मग आता ती विचार करते की कान्हा मला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल. तर आता सखी ही कान्हाच्याकडे येते आणि कान्हाला म्हणत असते, कान्हा काय बोलते आई, सांग ना, तुझं नाव कान्हा आहे ना, कान्हा महाडिक. आई अगं तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. अगं याचं नाव कबीर नाही कान्हा आहे, कान्हा महाडिक. हा आपल्या सखी सगन चाळीमध्येच लहानाचा मोठा झालेला आहे आणि तो तिथेच राहिला आहे कायमस्वरूपी. कळलं का तुला? तुला काहीतरी चुकीचं वाटतं याच्याबद्दल. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, सखी बाळा जर खरोखर माझा याच्या बाबतीत गैरसमज झाला असता ना तर खरंच ते समजून घ्यायला मलासुद्धा खूप आवडलं असतं. पण बाळा गैरसमज माझा नाही तर तुझा झाला आहे. हा मुळात कान्हा महाडिक वगैरे कोणीही नाही आहे, तर हा कबीर किर्लोस्कर आहे. किर्लोस्कर, समजलं का तुला? अगं पूर्वी मी सुद्धा तुझ्यासारखीच साधी भोळी होते आणि म्हणूनच तर मनस्विनीने माझा एवढा फायदा उचलला ना. म्हणून आता मी जरा शहाणं व्हायचं ठरवलं आहे. कळलं का? हा कान्हा महाडिक नाही कबीर किर्लोस्कर आहे. मला माहिती आहे ना हा कबीर आहे ते. त्यावर कान्हा म्हणत असतो, काय पुरावा आहे तुमच्याकडे मी कबीर असल्याचा? तुम्ही असं कसं काय बोलू शकता? त्याबरोबर मग सखी म्हणत असते, कान्हा अरे तू गप्प राहू नकोस, तू बोल, तू सांग ना की तू कबीर नाही कान्हा आहेस म्हणून, बोल काहीतरी. त्याबरोबर मग आता पुरुषोत्तम म्हणायला लागतो, वहिनी अगं तू काय बोलतेस हे सगळं, हा कान्हा आहे ना. त्याबरोबर मग ती म्हणते, सांगते, पुरावा हवा आहे ना, पुरावा देते. आणि मग ती राजलक्ष्मी किर्लोस्करकडे येते आणि राजलक्ष्मीला ती म्हणत असते, मी मगाशी तुमच्याशी बोलत होते तेव्हा तुम्ही काय म्हणालात, तुम्हाला मुलगा नाही. एक मिनटं, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, मी तेच ऐकवते. आणि मग आता तिथे रेकॉर्डिंग चालू करत म्हणते, मी मगाशी राजलक्ष्मी मॅडमबरोबर बोलताना रेकॉर्डिंग केलं होतं. त्यावेळी राजलक्ष्मी काय म्हणालेली असते, जेव्हा तिला सरकार विचारते की तुम्ही एवढं मोठं एम्पायर एकटीने चालवता, तुम्हाला कोणी मुलगा किंवा नातू नाही आहे का? त्यावर ती काय म्हणाली होती की मुलगा किंवा नातू, मला मुलगा नाही पण नातू आहे आणि माझा नातू परदेशात असतो. मग लगेचच मनस्विनी म्हणते, का खोटं बोललात तुम्ही? तुम्हाला खोटं बोलताना काहीच वाटलं नाही का? तुम्ही तुमचा नातू आमच्याच घरात असताना परदेशात आहे असं सांगितलं. असो, पण हा कान्हा महाडिक नाही कबीर किर्लोस्कर आहे. पण आता कबीर काही हे मानायला तयार नसतो, तो काही बोलत नसतो. मग आता लगेचच मनस्विनी म्हणते, ठीक आहे, हा तुमचा नातू नाही आहे ना राजलक्ष्मी मॅडम? त्यावर राजलक्ष्मी म्हणते, नाही, माझा या मुलाशी काही संबंध नाही. त्यावर मग आता लगेचच मनस्विनी म्हणते, ठीक आहे, मग एक काम करा, याच्या डोक्यावर हात ठेवा आणि सांगा की हा तुमचा नातू म्हणजेच कबीर किर्लोस्कर नाही आहे. अहो ठेवा ना याच्या डोक्यावर हात आणि बोला हे शब्द. बोलाल ना? अहो माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून म्हणते, बोला, याच्या डोक्यावर हात ठेवून एवढं बोला. त्याबरोबर मग लगेचच कबीर म्हणतो, बोलतील ना, बोलतील त्या मा, बोला. त्याबरोबर मग आता मनस्विनी म्हणते, तुम्हा दोघांमध्ये काहीच नातं नाही आहे ना, मग तू यांना सरळ मा अशी हाक कशी काय मारलीस? आता मात्र उत्तर काय द्यावं हे कान्हालासुद्धा काही सुचत नसतं. तर मनस्विनी म्हणत असते, कान्हा तुझं कबीर तुझं खोटं आता पकडलं गेलं, आणखीन खोटं नको बोलूस. आता पुढे मनस्विनी म्हणत असते,
सखी, अगं याने फसवलंय तुला, फसवलंय. त्याने तुझ्या गळ्यात जे मंगळसूत्र घातलंय ना, ते तुझ्यासाठी मंगळसूत्र आहे बाळा. तुझ्यासाठी आया उस्त्रीचं लेणं आहे. पण याच्यासाठी त्या सर्व गोष्टींचं काहीही महत्त्व नाही आहे. याच्यासाठी त्या सर्व गोष्टींचं काहीही मौल नाही आहे. याच्यासाठी ते सगळं फक्त या घरात घुसण्याचा एक मार्ग होता, एक जरिया. कळलं का? त्याबरोबर मग आता मात्र सखी पूर्णपणे हललेली असते. तर मनस्विनी म्हणते, थांब, याचासुद्धा माझ्याकडे पुरावा आहे, तो देते. आणि मग मनस्विनी आता कान्हाचं आणि तिचं स्वतःचंच एक जुनं रेकॉर्डिंग चालू करते, ज्यामध्ये कान्हा हा मनस्विनीकडे आलेला असतो आणि तो मनस्विनीला म्हणत असतो, मला सखीसाठी स्वतःचं मंगळसूत्र बनवायचं आहे. त्यावेळी मग मनस्विनीने त्याला विचारलं होतं, सखीसाठी, कामत एम्पायरच्या एकुलत्या एका मुलीसाठी मंगळसूत्र बनवावं एवढी ऐपत आहे का तुझी? एवढी पैसे आहेत का तुझ्याकडे? त्यावेळी कान्हा म्हणाला होता की मला जर सखीसाठी मंगळसूत्र बनवायचं आहे तर त्याचे पैसे मी का देऊ, ते तुम्ही द्यायचे. आणि मग कान्हाने तेव्हा मनस्विनीकडनं पैसे घेतले होते आणि सखीचं मंगळसूत्र बनवलं होतं. खरं तर कान्हाने मंगळसूत्र स्वतःच्याच पैशाचं बनवलं होतं, पण सरकारला असं भासवलं की ते पैसे त्याने तिच्याकडनं घेतलेत. तर आता हे कळल्यावर तर सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. मनस्विनी म्हणते, बघितलंस सखी, अगं हे मंगळसूत्र तू मंगळसूत्र मानतेस, पण हा कान्हा नाही. याच्यासाठी बाळा हे फक्त आणि फक्त एक धाग्यातलं काळी मणी आहे. अगं याच्यासाठी या मंगळसूत्रांचं वगैरे काहीही मौल्य नाही आहे. सखी, अगं हा फक्त तुझी फसवणूक करतोय. हा काय ठरवणार गं, कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय, कोण बरोबर आहे, कोण चूक आहे? मुळात हाच एक नंबरचा खोटारडा आहे. जिथे हा स्वतःच खोटं बोलतोय तिथे हा तुला काय खरंच सांगणार? आता खरं तर हे सगळं काही राजलक्ष्मी किर्लोस्कर अगदी शांतपणे बघत असतात. तर इकडे आता मनस्विनी म्हणत असते, सखी, अगं तू खूप साधी भोळी सरळ मुलगी, अगदी माझ्यासारखी. म्हणूनच तर ह्या कान्हाने तुझी एवढी मोठी ही फसवणूक केली ना. त्याबरोबर आता मात्र सखीला कळतच नसतं की हे सगळं काय आहे, या सगळ्यावर काय बोलावं. सखी पूर्णपणे म्हणजे तुटून गेलेली असते. सखीला या सर्व गोष्टींमुळे खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. तर आता सखी ही तरीही कान्हाला म्हणत असते, कान्हा हे सगळं खरं आहे का? कान्हा मला तू सांग ना, तू बोल कान्हा. पण कान्हा काहीच बोलत नसतो. मनस्विनी म्हणते, सखी अगं अजून काय बोलणार आहे तो? तुला त्याच्याकडनं कुठलं उत्तर हवं आहे? तो काहीच बोलत नाही आहे, याच्यातच तुला तुझी सगळी उत्तरं मिळायला हवीत. सखी म्हणत असते, कान्हा, कान्हा अरे बोल ना, हे सगळं खोटं आहे, बोल, तू तू खरं बोलतो आहेस, बोल ना, तू नाही आहेस ना कबीर किर्लोस्कर, कान्हा बोल ना. पण कान्हा काहीच उत्तर देत नसतो. तिथे आता सखीला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. सखी आता तुटून जाते. तर मनस्विनी म्हणत असते, आता तरी येतं आहे का तुझ्या लक्षात? तू ज्याला मंगळसूत्र समजत होतीस एवढे दिवस, तू ज्याला तुझं आयुष्य समजत होतीस, ते सगळं तसं नव्हतं. सखी, हा कान्हा कधीच तुझा नव्हता, पण तुला हे कधी कळलंच नाही. अगं तू हे मंगळसूत्र किती मनापासून घातलंस, किती मनापासून जपलंस, पण याच्यासाठी ते फक्त एक मार्ग होतं आपल्या घरात घुसण्याचा. याच्यासाठी हे मंगळसूत्र वगैरे काहीही महत्त्वाचं नव्हतं, फक्त धागा होता. मी म्हटलंय ना मगाशीच. त्यावर कान्हा म्हणतो, एक मिनटं नाही, मंगळसूत्र याचं पावित्र्य एका स्त्रीच्या आयुष्यात काय असतं हे न कळावं इतकाही मूर्ख नाही आहे मी, इतका खालच्या कुवतीचा माणूस नाही आहे मी. एका स्त्रीच्या आयुष्यात तिचं मंगळसूत्र किती मौल्यवान असतं हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे, समजलं ना. त्यामुळे उगाचच्या उगाच माझ्यावरती भलते सलते काहीही आरोप तुम्ही करत जाल आणि मी ऐकून घेईन असं तुम्हाला वाटत असेल तर तसं होणार नाही आहे. त्यामुळे प्लीज तसं काहीही करायला जाऊ नका. तर आता इकडे सखी ही म्हणजे पूर्णपणे हलून गेलेली असते. आता ती पडणार असते. इतक्यात तिला सावरायला उर्मिला जात असताना मागून पटकन मनस्विनी येते आणि ती सखीला सावरते, सखीला पकडते. आता तिने सखीला पकडल्याबरोबर इकडे कान्हाला आठवत असतं त्याचं आणि सरकारमधलं झालेलं ते कन्व्हर्सेशन. त्याला आठवत असतात सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित. तर इकडे आता मनस्विनी ही म्हणत असते, बरं झालं मनस्विनीने हे सगळं काही रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं. खरं तर तिने अगदी तुला अचूक ओळखला होता ना, म्हणून तिने हे सगळं काही आधीच करून ठेवलं असेल.
बघतीयेस ना सखी, अगं ज्या कान्हाला तू तुझा नवरा मानलास, ज्या राजलक्ष्मी किर्लोस्करांना तू एवढा जीव लावलास, त्यांनी केवढी मोठी फसवणूक केली बघतीयेस ना. सखी तुला माहिती हा कान्हा आपल्या घरात का घुसला, कशासाठी हा इकडे आला? याला फक्त आणि फक्त आपल्या कंपनीतला रस्त्याला लावायचं होतं. अगं आपल्या सखी कन्स्ट्रक्शनना म्हणजे पूर्णपणे खाली ढकलून याला किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीला आपल्या जागी आणायचं होतं, वरती आणायचं होतं. कामतांची एवढ्या वर्षांपासूनची लेगेसी याला खराब करायची होती. तुझ्या आजोबांनी सुरू केलेला, तुझ्या वडिलांनी एवढे वर्ष जपलेला सांभाळलेला बिझनेस याला उद्ध्वस्त करायचा होता सखी. बस म्हणूनच हा आपल्या घरात आला होता. तुला आठवतंय सखी, जेव्हापासून तुमचं लग्न झालं आहे तेव्हापासून आपला स्टाफ आपल्याला सोडून जायला लागला आहे. परत आपले कॉन्ट्रॅक्ट, आपले मोठे मोठे डील्स जायला लागलेत. एक आपलं डील तर अगदी ₹1 भावाने आपल्या हातातून निसटलं आणि यांच्याकडे गेलं. असं कसं होऊ शकतं सखी, सांग ना. त्या सगळ्याला कारणीभूत आहे हा कबीर किर्लोस्कर. सखी अगं तू खूप साधीभोळी आहेस, म्हणून याने अगदी सहज तुझा वापर केला आणि तुला ह्याच्या जाळ्यात खेचलं. बाकी काहीही नाही आहे. कळतंय का तुला सखी? अगं तू याच्यावर नवरा म्हणून प्रेम करत गेलीस, पण याने मात्र बायको म्हणून तुझ्यावर प्रेम करणं तर दूर, ह्याने फक्त आणि फक्त सखी तुझा वापर करून घेतला. याचं तुझ्यावर प्रेम वगैरे कधीही काही नव्हतं. ते सगळं खोटं होतं सखी. अगं नाटक होतं ते सगळं नाटक. याने फक्त तुला फसवलं आहे. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून मग मात्र सखीला कळत नसतं की आता आम्ही या सगळ्यावर बोलू तरी काय आणि बोलू तरी कसं, रिॲक्टच कसं करू हेच तिला कळत नसतं. मनस्विनी तिला म्हणत असते, बाळा बरं झालं हे सगळं आपल्यावर एवढ्याला तरी कळलं, नाहीतर काय झालं असतं पुढे जाऊन खरंच मला कळतच नाही आहे. त्याबरोबर इकडे आता कान्हालासुद्धा समजत नसतं की आता सखीला काय सांगू, कसं सांगू, तिच्यासमोर काय बोलू. मनस्विनी म्हणत असते, सखी मला माहिती आहे हे सगळं कळल्यानंतर तुला खूप त्रास होतो. खरं तर मला या सर्व गोष्टी तुला निवांतपणे बसून एकांतात व्यवस्थित समजून सांगायच्या होत्या, पण कान्हाने माझ्यावर तशी वेळ येऊच दिली नाही. कान्हाने मला सगळं काही तुला ताबडतोब सांगून टाकायला लागावं अशी वेळ आणली माझ्यावर, आणि म्हणून मला तुला ह्या गोष्टी आत्ताच सांगाव्या लागल्या. खरंच ग. त्याबरोबर आता मात्र इकडे कान्हाला मनस्विनीचा खूपच जास्त राग आलेला असतो. मनस्विनी ही म्हणत असते, कान्हा तू खूप चुकीचं वागलास. तर गौतम काका म्हणत असतो, बापरे हे सगळं असं असू शकेल याच्यावर माझा विश्वासही बसत नाही आहे. पण नाण्याच्या 2 बाजू असतात ना वहिनी. मे बी आणखीनही काहीतरी वेगळं असू शकतं, आपण तोही विचार करायला हवा. काही गैरसमज वगैरे होत असेल तर. त्याबरोबर मनस्विनी म्हणत असते, छोटे भाऊजी काहीही गैरसमज वगैरे नाही आहे. मी जे बोलली आहे ना तेच खरं आहे. हा कबीर किर्लोस्करच आहे, किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा वारस. त्यावर आता गौतम काका म्हणतो, अगं पण ती कंपनी तर राजलक्ष्मी मॅडम चालवतात. त्यावर मनस्विनी म्हणते, तेच ना, राजलक्ष्मी मॅडम कंपनी चालवतात खरी, पण कंपनीची सगळी सूत्रं आहेत नातवाच्या म्हणजेच त्यांच्या कबीर किर्लोस्करच्या हातात. काय बरोबर ना? कबीर किर्लोस्कर. आता तरी खरं बोल, माझ्या मुलीला फसवू नकोस. आता मात्र कान्हा काहीच बोलत नसतो. तर आता इकडे गौतम काका म्हणतो, बापरे हे सगळं जर खरोखर असं असेल तर हे सगळंच खूपच जास्त हॉरिबल आहे, हे सगळंच खूप जास्त अवघड आहे. त्याबरोबर आता सखी तर रडत असते. मनस्विनी म्हणत असते, सखी सावर स्वतःला, शांत हो बाळा, शांत हो. तर मनस्विनी म्हणत असते, एवढ्यावरती तरी समजलं म्हणून माझ्या बाळाचं आयुष्य वाचलं. हा कबीर दुसऱ्यांना खरं खोटं ठरवतो, चूक बरोबर ठरवतो, पण ह्याचं काय, हाच खोटारडा आहे. त्यानंतर सखी म्हणत असते कान्हाला, ह्या घरात गृहप्रवेश करून मीच आणलं होतं ना तुला, मग आता तुला ह्या घराच्या बाहेरसुद्धा मीच काढणार. आणि मग सखी आता कान्हाला हाताला धरते आणि घरातनं बाहेर काढते. आता सखीने कान्हाला घरातनं बाहेर काढून कान्हाच्या तोंडावर दरवाजा बंद केलेला असतो. हे सगळं बघून मनस्विनीला मात्र खूपच जास्त आनंद झालेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा
जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद।